या ठिकाणी परिसंवादाचा जो विषय आहे महाराष्ट्रातील बोलीभाषा आणि मुस्लिम मराठी साहित्य या संदर्भामध्ये मी बोलणार आहे। तर सुरुवातीला महाराष्ट्रातील बोलीभाषा आणि मुस्लिम मराठी साहित्य या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बोली आहे हे सर्वांना माहीत आहे। आणि भाषाच्या अनुषंगाने जर आपण विचार केला, भाषा ही दोन समाजाला जोडण्याचं कार्य करते। भाषेला धर्म नसतो आणि धर्माला भाषा नसते, हे मुस्लिम मराठी लेखकाने सिद्ध करून दाखवलेलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण नेहमी म्हणत आलेलो आहोत की कोसा कोसावर जसं पाणी बदलतं तसे कोसा कोसावर महाराष्ट्रामध्ये बोली भाषा ही बदलताना आपल्याला दिसून येते। आता महाराष्ट्रामध्ये प्रमाण भाषापेक्षा बोली भाषेचा वापर सर्वात जास्त आहे आणि प्रत्येक बोली भाषेचं स्वतःचं एक वेगळं वैभव असतं आणि ते वैभव आपली भाषा ती जपताना आपण दिसतो। जसे की पुणेकरांची पुणेरी भाषा आहे, अहिराणी भाषा आहे, ही ज्या पद्धतीने आपण बोलतो ती लेखनापेक्षा बोलण्यामध्ये अधिक एक रस वाटतो। दुसरी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, इंग्रजी भाषा शिकताना मराठीची गळचेपी होऊ नये असं मला वाटतं। काही भाषा अभ्यासकांनी असं म्हटलेलं आहे, मी त्यांचं नाव घेणार नाही, तुम्ही जाणकार आहे, अभ्यासक आहेत, त्यांचं नाव तुम्हाला माहीत असेल। इंग्रजी भाषा म्हणजे वाघिणीचं दूध आहे असं म्हटलेलं आहे। मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे, इंग्रजी भाषा हे शेळीचं दूध आहे आणि शेळी म्हटल्यानंतर कोणताही मुलगा बालक त्याची टंगडी धरून ते दूध पिळू शकतो, अशी इंग्रजी आहे। या ठिकाणी मला इंग्रजीला विरोध करायचा नाही, कारण की मुस्लिम मराठी साहित्य म्हणल्यावर समन्वयाचा एक सेतू आहे। इथं आमच्या म्हणजे मुस्लिम साहित्यामध्ये कोणत्याच प्रकारचा म्हणावा तसा हेवे दावे नसताना आपल्याला दिसतात। आता भाषेच्या संदर्भात जर आपण विचार केला, प्रत्येकाला आपल्या भाषाविषयी अभिमान असतो। मी मराठी बोलतो असं जर कोणी म्हणत असेल तर पुढचा असा प्रश्न उपस्थित होतो की कोणती मराठी बोलतात, नाही का? मराठी बोलीचे वेगवेगळे प्रकार आहे, त्यामध्ये कोकणी असेल, अहिराणी असेल, मराठवाडी असेल, नागपुरी असेल, हे भाषेचे वेगवेगळे प्रकार आहे। त्यानंतर प्रादेशिकतेनुसार भाषेचे काही उपप्रकार सुद्धा आपल्याला पडताना या ठिकाणी दिसून येतात। तर या ठिकाणी भाषेच्या संदर्भात विचार करताना भाषा ही एक सामाजिक संस्था आहे असं आपण म्हणत असतो आणि भाषा ही संस्कृतीचं वाक सुद्धा आहे असं देखील आपण नेहमी म्हणतो। भाषा हे वास्तव आहे, म्हणजे भाषा बदलली की वास्तव सुद्धा बदलू शकतं। त्यामुळे भाषा संवर्धन आणि भाषेचं जतन करणं ही आज काळाची गरज होऊन बसलेली आहे। त्यामुळे आपण या ठिकाणी भाषेचं संवर्धन कशा पद्धतीने होईल याची आपण शहानिशा करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण की बोली भाषा ही मराठी भाषा समृद्ध करणारी एक सौंदर्य स्थळ आहे। बोली भाषा हे काय, संवादाचं माध्यम आहे। आपण म्हणत असतो संवादातून सुखाचा आणि वैभवाचा जन्म होतो। भाषा म्हणजे प्रत्येक समाजाचं वैभवाचं शिखर असते आणि भाषा कोणती असेल त्या भाषेला आपण विरोध करू नये, कारण की भाषा ही भगिनी म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे। दुसरी गोष्ट, बोली भाषेमधील जे काही साहित्य आहे
त्या त्या समाजाचा तो आरसा असतो आणि त्या आरशामधून डोकावून पाहिल्यानंतर साऱ्या मराठी जगताचे प्रतिबिंब त्या ठिकाणी दिसत असते. मग ती कोणत्याही प्रकारची महाराष्ट्रातील बोली असेल, त्या बोलीतून आपल्याला मराठी साहित्याचं प्रतिबिंब दिसत असेल. ते मुस्लिम असेल, दलित असेल, ग्रामीण असेल, स्त्रीवादी असेल किंवा आदिवासी किंवा इतर प्रकारचे साहित्य असेल. परंतु या ठिकाणी जे आपण भाषेच्या अंगानं किंवा बोली भाषेच्या अंगानं जर विचार केला, जे काही आपले भाषा वैज्ञानिक आहे, या भाषा वैज्ञानिकांनी मराठी साहित्याला काय दिलं आहे, म्हणजे या ठिकाणी मुस्लिम असेल, आदिवासी असेल, कोणतंही जे काही साहित्य आहे, या साहित्यामध्ये आपल्या दैनंदिन जीवनाचे जे काही आपले रुटीनचे जे काही शब्द आहे, त्या शब्दाचा भरणा आपल्या मराठी भाषेमध्ये झालेला आपल्याला दिसून येतं. यावर भाषा वैज्ञानिकांनी सखोलरित्या अभ्यास करावा असं मला वाटतं. आता मराठी भाषेच्या संदर्भात जर आपण विचार केला, मराठी भाषेचं औदार्य आणि मोठेपण हे आहे की मराठी भाषेने प्रत्येक भाषेतील शब्द सामावून घेतलेले आहे. ते कन्नड असेल, तेलुगू असेल, फारसी असेल, अरबी असेल, उर्दू असेल, तुर्क असेल. परंतु भाषा वैज्ञानिकांनी एखाद्या विशिष्ट समाजाची किंवा जातीची भाषा असल्यामुळे त्या भाषेवर किंवा त्या शब्दावर सखोल असं चिंतन केलेलं आपल्याला दिसून येत नाही. जसं अरबी भाषेमधले जे काही शब्द आहे ते मराठीमध्ये आपण सर्रास वापरतो. जसं आपण म्हणतो अद्दल, अद्दल हा शब्द अरबी आहे. त्याचप्रमाणे आपण बंदूक म्हणतो, बंदूक हा तुर्की शब्द आहे. किंवा आपण कलगी तुरा म्हणतो, कलगी हा सुद्धा तुर्की शब्द आहे. पण हा आपण मराठी भाषेमध्ये वापरताना दिसून येतो. सगळ्यात जास्त मराठी भाषेमध्ये फारसी शब्दांचा भरणा जास्त आहे. सकाळची जी सुरुवात आहे आपण कशाने करतो, अगरबत्ती. अगरबत्ती हा शब्द फारसी आहे, नाही का. आपली सुरुवातच चांगल्या शब्दापासून करू आपण. अगरबत्ती असेल, खुर्ची असेल, खुर्चीसाठी किती भांडाभांड चालू आहे, पण खुर्ची शब्द हा कोणता आहे, फारसी आहे. खुलासा असेल, खुशामत असेल, खुगीर आपण म्हणतो काय, खुगीर भरती आहे, खुगीर सुद्धा फारसी शब्द आहे. गच्ची, त्यानंतर गणिमे गावा हा सुद्धा फारसी शब्द आहे. गळप असेल, गरज, गाशा, चपराशी, चाबूक, चौकशी, ढोल, जिना, जानवर, जहागीर, जमीन, जमाखर, तमाशा, ताबा, तालुका, दगा, दफ्तर, दर्जा, दिवाळखोर, दिवाणी, दिलगिरी, दिरंगाई, फौजदारी, बरोबर, बाकी, महिना, मालक, बुरुज, बातमी, वकील, लष्कर, रोजगार, शहर, शिलेदार, सरकारी इत्यादी जे शब्द आहे ते शब्द आपण दैनंदिन जीवनामध्ये मराठी भाषेमध्ये वापरतो. ते सर्व शब्द हे मुस्लिम समाजातील बोली भाषेने दिलेली एक मोठी देणगी आहे. त्या म्हणजे या ठिकाणी मला म्हणायचं आहे की आपण मध्ययुगीन कालखंडामध्ये जर डोकून पाहिलं, संत ज्ञानेश्वर असेल, संत एकनाथ असेल, त्यांनीही भाषांना कशा पद्धतीने सामावून घेतलेला आहे. एका ठिकाणी संत ज्ञानेश्वर म्हणतात की कानड हा विठ्ठलू कर्नाटकू, आणि एकनाथ महाराज म्हणतात तीर्थ कानडे, देश कानडे, क्षेत्र कानडे, कानडे पंढरी. म्हणजे यादव कालखंडामध्ये मराठीचा जो संबंध आहे द्रविडी आणि मल्याळी भाषेशी असल्यामुळे त्यांच्या लिखाणामध्ये, त्यांच्या ग्रंथामध्ये, त्यांच्या साहित्यामध्ये विशिष्ट अशा प्रकारच्या बोलीचा प्रभाव, भाषेचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. दुसरीकडे आज आपण मुस्लिम मराठी साहित्य संमेलन घेत आहे. महाराष्ट्रामध्ये 12% मुस्लिम समाज असताना देखील हा समाज, या समाजाचे चित्रण जे आहे तटस्थपणे मराठी साहित्यामध्ये झालेलं दिसत नाही. असे अनेक समाजाच्या बाबतीत घडलेलं आपल्याला दिसतं. यात सर्वात वैतागवाडी म्हणजे आजपर्यंत मराठी साहित्यामध्ये मुसलमानांना एक तर खलनायक, विदूषक, बदमाश, गुंड, मवाली, दहशतवादी, अतिरेकी
या रूपात चित्रित करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. एक माणूस म्हणून त्याचे चित्रण झालेले दिसत नाही. तर या ठिकाणी एक लेखक म्हणून त्यांना मुस्लिम मनात समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी जे काही प्रस्थापित साहित्यिक आहे त्यांनी केलेला नाही. अशा अवस्थेमध्ये मुस्लिम समाजाचे खुरे चित्रण करण्याची जबाबदारी आजच्या युवा पिढीतील लेखकांची आहे. दुसरी गोष्ट, राजकारणाच्या संदर्भात जर आपण विचार केला, राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात मुस्लिम लोकांची उपेक्षा होत आहे, पण साहित्याच्या क्षेत्रात देखील आमच्याबद्दल गैरसमज पसरवले जाताना दिसतात. म्हणून आम्हाला आमच्या समाजाबद्दल लिहिणे गरजेचे आहे. समाजाच्या व्यतिरिक्त जो काही शोषित आणि पीडित व्यक्ती आहे तो कोणत्याही समाजाचा, कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा किंवा पंथाचा असेल, त्या संदर्भामध्ये मुस्लिम मराठी साहित्यिक आपलं लिखाणाचा आसूड या ठिकाणी उगारताना आपल्याला दिसत आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट, मुस्लिम म्हणजे काय. आता आपला दुसरा महाराष्ट्रातील बोलीभाषा आणि मुस्लिम मराठी साहित्य. आता मुस्लिम मराठी साहित्याच्या संदर्भामध्ये मुस्लिम या शब्दापासून चर्चा करू, कारण की मी फार मोठा अभ्यासक नाही, एक फार असा छोटासा विद्यार्थी म्हणला तर हरकत नाही. तर मुस्लिम म्हणजे काय. आता मुस्लिम म्हणजे काय त्या संदर्भात आपण चर्चा करू. मुस्लिम मराठी साहित्य हे मराठीचे साहित्य आहे. मराठी या शब्दातून विशिष्ट भाषेचा बोध होतो, मराठी शब्दातून, आणि मुस्लिम या शब्दातून विशिष्ट जाणीवेचा बोध होतो. या ठिकाणी कोणत्या धर्माचा बोध नाही, विशिष्ट अशा जाणीवेचा बोध होताना आपल्याला दिसून येतो. आता साहित्याच्या प्रांतामध्ये वावरताना साहित्य या संकल्पनेमध्ये मुस्लिम हा शब्द भारतीय मानसिकतेशी आणि मुस्लिम व्यक्तित्वाशी निगडीत आहे. आता मुस्लिमांची काय मानसिकता आहे, त्याचं व्यक्तित्व काय आहे, हे जो व्यक्ती मुस्लिम समाजाचे दुःख जवळून जो पाहतो तो खऱ्या अर्थाने त्याला न्याय देऊ शकतो असं मला वाटतं. आता मध्ययुगीन मराठी जे साहित्य आहे, मध्ययुगीन मराठी साहित्य विविध धर्माचे व धर्मपंथाच्या लेखनाने समृद्ध झालेलं साहित्य आहे. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आता बऱ्याच वेळा विशिष्ट संप्रदायाचे साहित्य म्हणजे मराठी साहित्य असा समाज विचार करतो. परंतु मराठी साहित्य समृद्ध करण्यामध्ये 18 पगड जातींचा, 18 पगड समाजातील संतांचा या ठिकाणी समावेश आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आता हिंदू मुस्लिम जे काही संत आहे, या संतांच्या रचनेमधून महाराष्ट्राची संस्कृती घडलेली आहे. त्यामुळे मराठी साहित्याला धर्माच्या व जातीच्या नावाखाली वेगळं करता येणार नाही. मुस्लिम संतांचे ऋण मराठी भाषेच्या व मराठी संस्कृतीच्या अभ्यासकांना मान्य करावे लागेल. सर्व धर्म समभाव समाजात रुजून हिंदू मुस्लिम भेद हा व्यर्थ आहे, हा विचार मुस्लिम मराठी संतांनी आपल्या साहित्यातून अत्यंत जिव्हाळ्याने आणि तळमळीने मांडलेला विषय आहे.
आता मुस्लिम मराठी संत असेल किंवा आधुनिक मुस्लिम मराठी साहित्यिक असेल, यांची मूळ मातृभाषा उर्दू आहे. म्हणजे आपली मातृभाषा उर्दू असताना देखील मराठी भाषेमध्ये ग्रंथरचना यांनी केलेली आहे. मुस्लिम मराठी संतांच्या रचनेचा अभ्यास जर केला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवती, ती म्हणजे संतांनी हिंदू मुस्लिम समाजात परकेपणाची जी काही लक्ष्मण रेषा निर्माण झालेली आहे, ती परकेपणाची लक्ष्मण रेषा या ठिकाणी मिटवलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे या ठिकाणी संत शेख मोहम्मद म्हणतात, यती मुसलमान महाराष्ट्र वचने ऐकती आवडीने. आणि शेख सलीम मोहम्मद म्हणता, आम्ही जातीचे ब्राह्मण, आमचे सोयरे मुसलमान. या दोन उदाहरणावरून असा बोध होतो की मुस्लिम साहित्यिकांना प्राचीन काळापासून मुस्लिम असण्याची जाणीव आहे. म्हणजे त्यांच्या साहित्यातून मुस्लिम होण्याची जाणीव व्यक्त होते, तर त्यांच्या साहित्यातून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार देखील आपल्याला या ठिकाणी दिसतो. या संतांनी मध्ययुगीन कालखंडामध्ये कर्मकांड असेल, अंधश्रद्धा असेल, याला विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी मला असं म्हणावंसं वाटतं की आधुनिक कालखंडामध्ये जर आपण विचार केला, जे काही अनेक मुस्लिम लेखक, कवी असेल, कथाकार असेल, कादंबरीकार असेल, नाटककार असेल, या सर्वांचा मराठी भाषा समृद्ध करण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. आपल्या समोरच अनेक साहित्यिक बसलेले आहेत. या साहित्यिकांच्या संदर्भात जर आपण विचार केला की जसे फमू शाजिंदे सर आहे, यांची मी 4 ओळीची कविता जेव्हा 4 निधर्मामधली कविता जेव्हा वाचली, तर मनाला अंगाला असे कुठतरी शहारे आल्यासारखे वाटले. जावेद पाशा सर असतील, इक्बाल मिन्नी यांचे जे साहित्य असेल, इतरांचं साहित्य आहे, दर्जेदार साहित्य आपल्या मुस्लिम मराठी साहित्याला यांनी दिलेलं आहे. ते म्हणतात, माय परवरदिगार आलम, आज तुझे मी मराठीतून दुआ मागत आहे. गंगेच्या पाण्यात आबे जमजमचं पाणी मिसळून पिण्याची बुद्धी दे. दुसऱ्याकडे डॉक्टर इक्बाल मिन्नी म्हणतात, सत्यासाठी झगडाया ताकद ठेव, वैऱ्या अद्दल घडवायला ताकद ठेव, शांती वाटाघाटी कर खूप, परंतु आबाळा धडक माऱ्या ताकद ठेव. म्हणजे महाराष्ट्रातील मुस्लिम किती निखळ विचार करतो, देशात सदैव शांतता राहावी यासाठी मुस्लिम मराठी कवी मराठीत ईश्वराकडे धावा करताना आपल्याला दिसतो. या कवितेत प्रत्येक भारतीय माणसाला, ह्या कविता जी आहे प्रत्येक भारतीय माणसाला विचार करण्याला भाग लावणारे आहे, भाग पाडणारे आहे. आता प्रस्थापित मराठी साहित्य ज्या जाणीवेला पारखा राहिलेला आहे, त्या जाणीवा, त्या संवेदना मराठी वाचकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य मुस्लिम मराठी लेखकांनी केलेलं आहे. दुसरी गोष्ट, दलित साहित्याने ज्या उपेक्षित दलितांच्या आवाजाला वास्तविक जगण्याचा कणा जो बनवला आहे, तो कणा अधिक समृद्ध, सदृढ, अनुभवजन्य, सृजनात्मक, सकारात्मक, संस्कारक्षम, समतावादी, गतिमान करण्याचं कार्य मुस्लिम मराठी साहित्यिकाने केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि शेवटी मी असंच एक गोष्ट सांगू इच्छितो. माझी एक हृदयस्थ भावना आहे की मुस्लिम मराठी साहित्य हे माणसाळलेले साहित्य आहे. म्हणजे माणूस हा साहित्याचा त्यांचा केंद्रबिंदू आहे. आता
माणसाळलेले लोक फार कमी दिसतात, परंतु मुस्लिम मराठी साहित्याचा कणा म्हणजे माणूस आहे. मुस्लिम मराठी साहित्य सर्व जातींना सामावून घेणारं साहित्य आहे. कोणत्याही जातीवर किंवा धर्मावर टीका तो करत नाही. इथे समतेचा स्वीकार व विषमतेचा धिक्कार करणारा आहे असे मला वाटते. तो भाषेवर प्रेम करतो म्हणून तो मराठी भाषेतून अभिव्यक्त होताना आपल्याला दिसतो. मराठी भाषा ही आपल्या स्वप्नाची भाषा आहे, आपल्या हृदयाची भाषा आहे. म्हणून मुस्लिम मराठी लेखकांनी या हृदयाच्या भाषेला आपल्या कवेत घेतलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे संयोजकांनी मला मुस्लिम महाराष्ट्रातील बोलीभाषा आणि मुस्लिम मराठी साहित्य या संदर्भामध्ये जो वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि माझी जागा घेतो. धन्यवाद.